नमस्कार मंडळी, अनिताज किचनमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत. होप सो तुम्ही सर्वजण छान असाल, मस्त असाल, नवीन नवीन रेसिपीज एन्जॉय करत असाल. तर आजची आपली रेसिपी आहे पारंपरिक पद्धतीचे शेंगोळे. तर आता आपण वळणारच आहोत आपल्या रेसिपीकडे. त्याआधी पाहून घेऊयात त्यासाठी काय काय साहित्य लागते. चला, 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ आणि 1 वाटी तांदळाचं पीठ. आणि त्यातमध्ये टाकण्यासाठी ओवा, अद्रक, लसूण, हिरवी मिरची, हिंग आणि आपले नॉर्मल मसाले. तर सर्वप्रथम आपण एका बोलमध्ये हे सगळं पीठ ट्रान्सफर करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये 1 चमचा ओवा टाकणार आहोत, हळद, थोडीशी लाल मिरची, चवीपुरतं मीठ, आणि थोडासा हिंग टाकणार आहोत. तर त्यामध्ये पाणी टाकून आपलं घट्ट असं पीठ भिजवून घ्यायचं आपल्याला, म्हणजे आपण चपाती लाटण्यासाठी करतो तसं. तर आपलं हे शेंगोळ्याचं पीठ आपण भिजवून घेतलेलं आहे. तर ते पीठ थोडा वेळ भिजू द्यायचं आहे आणि तोपर्यंत आपण त्याचा रस्सा करून घेणार आहोत. तर आता त्यासाठी बघूयात. तर मिक्सरच्या जारमध्ये आपण अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घेणार आहोत शेंगोळ्याच्या रस्स्यासाठी. आणि थोडेसे धने जिरे पण टाकणार आहोत त्याच्यामध्ये. तर आपलं हे आलं, लसूण, हिरवी मिरची हे सगळं आपण टाकून हे आपलं वाटण तयार करून घेतलेलं आहे. तर आता आपण सुरुवात करणार आहोत रस्सा बनवायला. कढईमध्ये सर्वप्रथम 2 पळी तेल टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा राई, 1 चमचा जिरे टाकून घेणार आहोत. फोडणीमध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे, कढीपत्ता, हळद, चवीपुरतं मीठ आणि हे वाटण तयार केलेलं ते घालायचं आहे याच्यामध्ये. आणि कढईमध्ये 2-3 ग्लास पाणी घालून त्याला उकळून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी येईपर्यंत आपण तोपर्यंत शेंगोळे करून घेणार आहोत. अच्छा, ते म्हणजे असं हातावरती त्याला असं करायचं. ओके, बघू. तर असं ते हातावरती मळून असे त्याचे रिंग्स बनवून घ्यायचे आहेत. परत एकदा आपण बघू शकता. ओके, तर अशा पद्धतीने आपण आपले हे सगळे शेंगोळे तयार करून घेतलेले आहेत. आता त्याला आपण त्या रस्स्यामध्ये सोडणार आहोत. असं एक 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 करून ते सगळे सोडून घ्यायचे आहेत आणि त्याला 10 ते 15 मिनटं शिजू द्यायचे.
ओके, तर आपले शेंगोळे शिजून तयार आहेत. चला आपण त्याला सर्विंगसाठी एका बोलमध्ये काढून घेऊया. तर असे हे आपले गरमागरम शेंगोळे तयार आहेत. तुम्ही बघू शकता शिजून ते कसे झालेले आहेत. आणि हा त्याचा रस्सा तर खूप टेस्टी आहे, खूपच मस्त आहे. होप सो तुम्हाला नक्की आवडेल, नक्की ट्राय करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या फूडी मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. लाईक करा, रेसिपीला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा रेसिपी तुम्हाला कशी वाटली. थँक्यू सो मच.